जुलाबावरचा पेशंट डॉक्टर आहे मी. जुलाबाचा पेशंट? पण मी पेशंट नाही हो. मग काय वर्गणी मागायला आलात काय? वर्गणी मिळणार नाही. तुमची ती पार्टी वाचून आले. तुम्हाला कम नर्स पाहिजे ना? कंपाऊंडर कम नर्स अशी बाई हवी आहे मला. असं होय? मी सगळं करायला तयार आहे. पण पगार किती? आपल्याला पगार चांगला पाहिजे. त्याचं काय आहे, आपल्याला पैसे लागतात. पगाराचं काय आहे बिट्टी? पगार पेशंट वरती अवलंबून आहे. पेशंटच नाही तर पगार कुठून देणार? तू पेशंट आणणार, पेशंट मागं तुला 5 रुपये देईन. 5. नो पेशंट नो पगार. कबूल? पेशंट मागं पगार? चालेल, आत्ता आणते पेशंट. आत्ता पेशंट आणणार? अगं 5च्या ऐवजी 5.25 रुपये देईन तुला. डॉक्टर, तुमच्याकडे जुलाबाच्या गोळ्या आहेत? जुलाब 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 हे बघा. पण कशाला हव्यात? तुम्ही द्या तर खरं. पण डॉक्टर, त्यानं होईल ना जुलाब? एक घेतले की दे लवकर. एक हाफ चहा दो भाई स्पेशल. एक चहा द्या. कसले घाण कपडे तुझे, कसले घाण कपडे. काय साफ केले? किती घाण लागली सगळी. बघवत नाही मला. आणते फडकं इकडं. एक तर साफ ठेवत नाहीत का, आणि मग म्हणतात जुलाब होतात. काल राहतो होणार नाही तर काय? मी करते साफ सगळं. आता भरच्या. 15. तुम्ही घ्या पहिले. मी देते चहा. घ्या दादा. घ्या. काय घातलं चहामध्ये? काय झालं सगळ्यांना एकदम? पोटात दुखतंय काय रे? काय टाकलं चहातनं? तरी मी सांगत होते कप साफ ठेव म्हणून. काहीतरी इन्स्पेक्शन बिस्पेशन झालं असेल चहातनं. मरताना माणूस एखादा टायमाला. येळेवर डॉक्टर कडे गेलेलं बरं. पण आता डॉक्टर कुठनं आणायचा? समोर तो दवाखाना दिसतोय ना? डॉक्टर डोके एकदम नामरी डॉक्टर आहे. जुलाबावरती पेशंट आहे. चला चला पळा लवकर. पळा 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 पळा. पळा लवकर. जा जा जा. ए टाक एक जुलाबी आपल्या गुलाबीच्या. अरे 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 आज काय पेशंटचा मोर्चा आहे की काय? काय होतं? दुखतंय. लाईन लावा लाईन लावा लाईन लावा. थँक्यू बर का. पैसे दे पहिले. अरे हो पैसे देते ना. अरे पैसे हरवले वाटतं कुठेतरी. पैसे नाही तर चहा कशाला प्यालीस? कोणाला दम देतो? मी तर बाईला दम देतो काय रे? साहेबांची लाच देतो. त्या आईला फोडली कप बशी. ए बाय फुकट चहा प्याली, वर कप बशी फोडली. चल 10 रुपये काढ आता. ए बाई कुणाला म्हणतोस रा? बाई कुणाला म्हणतोस? हवालदार मग शेनं काय केलं म्हणून विचारा की. मी विचारायचं काय केलं? काय केलं? मग शेनं कसला चहा दिला? सगळ्यांना जुलाब झाला. बरा कटला याच्यावर. काय म्हणते ती? नाही साहेब, ही बाई इथं आली आणि समजांच्या पोटात दुखायला. लाय खिटखिट नाही पाहिजे मला कंप्लेंट. पुन्हा जर तुझी मला कंप्लेंट आली तर माझ्यासारखा दुसरा वाईट माणूस कोण नाही. कंप्लेंट. तुझा खोपटा मोडून टाकीन का झटक्यात? नाही साहेब. चले घे 10 रुपये घे. नाही. अरे राव दे रे धर. अरे साखर आणि चहाची पत्ती काय फुकट येते काय? धर. यायला चहा प्यायचं सोडून खिटखिट 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 खिटखिट. तुम्ही कशाला पैसे दिले हवालदार? कशाला ते बिचाराचं नुकसान? गरीब माणूस आहे.
पण चूक माझी आणि भुर्दन तुम्हाला. तुझी परिस्थिती काही वेगळी आहे काय? काम धंदा नाही म्हणून भावाला गावी पाठवून देण्याची वेळ आली तुझ्यावर. रडायला काय झालं तुला? मिळेल दुसरा एखादा काम धंदा, रडण्यासारखं काय आहे तिच्यात? त्याच्यासाठी नाही रडत मी. मग एवढ्या मोठ्या शहरात एकटी राहते, पुष्कळ जग बघितलंय. पाकड्या नजरेने बघणारा भेटला कोणी तरी मी भ्याले नाही कधी. मग आणि एखाद्याच्या मनात देव दिसला त्यालाही रडू येतं मला. वाईट काम धंदा तू सोडलायस ना? वय सोडलायस ना? वय सोडलाय खरंच. तुमच्या काय शपथ. माझ्या गळ्या शपथ. हा, त्याच्या कॉपी सगळ्या पोलीस स्टेशनवर पाठवा हा, आणि त्याच्या खाली लिहा 1 लाखाचं इनाम म्हणून. साहेब कुठे गेले? राम राम साहेब. या आलात आपण. फोटो कोणाचा? फोटो कोणाचा? हा? बादशहा, कुप्रसिद्ध दरोडेखोर आहे तो. हा? 1 लाखाचा इनाम आहे त्याच्यावर. हा बादशाह. कम्प्लीट. कम्प्लेट. काय सांगताय साहेब? परवा एसटीत माझ्या बाजूला बसला होता. कम्प्लीट. हा, हा तुझ्या शेजारी असतील बसला होता. सर. अरे वा. तुम्हाला काय चहा बिया पाजला की नाही त्यांनी? नाही त्यांना नाही चहा पाजला. हा, मीच त्याला चहा पाजला. अरे वा. वर मिसळ खायला घातली. वाव. 3 रुपये 12 बिल झालं. साहेब ऑफिसच्या खर्चामध्ये लावलं तर चालेल काय? चुप. काय गांजा बिंजा पिऊन बोलतोस की काय? नाही, गांजा नाही चहा. अरे लाखो रुपयाचे दरोडे घालतो तो, कार मधनं फिरतो आणि तुझ्या शेजारी एसटीत बसला म्हणून सांगतोस? गळ्याचे पण सांगतो साहेब. खरंच एसटीत माझ्या बाजूला बसला होता. त्याच वेळेला पकडला असता तर 1 लाख रुपये इनाम मिळालं असतं. कम्प्लीट. हवालदार साहेब, हा? आपण एक काम का नाही करत? काय? त्याला इकडे पकडून का नाही आणत? तुमचा फोटो वर्तमानपत्रात छापून येईल. काय चेहरा आहे तुमचा. काय मस्करी करताय काय साहेब? नाही मस्कर नाही करत, खरं सांगताय. खरं सांगतो. अरे वा बादशाह. या बजरंग हवालदाराला फसवतो, यष्टी मध्ये बाजूला बसतो. आता मी तुला पकडतो. तुला पकडला की माझा पेपरामध्ये फोटो येईल, आणि पेपरामध्ये फोटो आला रे आला की. ही माझी पहिली कमाई. घे. अरे हे तर उलट झालं. कम्प्लीट म्हणजे काय? नवऱ्यानं कमवायचं आणि बायकोनं उधळायचं अशी एक पद्धत आहे. जनरल. कम्प्लीट. अरे वा वा, नातं बी जोडून मोकळा झालास की. काय? हे बघ, लई चावटपणा करू नका. का? मी लगीनच करणार नाही. कवा करणार? म्हातारी झाल्यावर? हे बघ मोठमोठ्या लोकांनी म्हटलेलंच आहे, काय ते? गाईच्या गळ्यात बेसन पाहिजे तसा बाईला नवरा पाहिजे. हा, भटक्या गाईला कोण विचारत नाही. म्हणून बघ मी तुझ्यासाठी बेसन आणले, मुंडावळ्या आणल्या. मुंडवळ्या? मुंडवळ्या कशाला? कशाला? लग्नामध्ये कपाळावर काय बांधणार? झिरमिळ्या, तोरण का फटाका? हळूहळू मी तयारीला सुरुवात केली आहे. हे बघ, हे बघा, हे काय हिरव्या बांगड्या आणल्यात, आणि काय जोडव्या आणल्यात. जोडव्या घालून दाखव बघे, हातामध्ये कशा दिसतात. हातामध्ये नाही, मग? पायामध्ये घालतात. पायामध्ये घालतात? मला कुठं माहिती. कोण आलाय काय? ते मायला यावेळेला कोण होतं इकडे? काय बघते? घोडा. घोडा? मला वाटलं बरोबर घोडा बी आणलास का काय? घोडा बरोबर आणला? मी काय लढाईवर चाललोय काय? पण घोड्यावरून आपली वरात काढली तर काय बेस दिसेल नाही. अगदी. लोक म्हणतील हा? घोड्यावर ते गाढव. हे गाढव लय आगाऊ दिसते का तू? हे बघ, मी आणखी काय काय तयारी केली आहे बघ. काय? हे बघ. ए, काय लई चावटपणा करू नकोस. सावटपणा काय? हे बघ, लगीन बिगीन मागणं आधी आपण पैसे कमवू. पैसे? हा. रुपये म्हण, रुपये. आणि 8-10 रुपये नाही, 1 लाख रुपये. पण तो बादशा गावला पाहिजे पहिल्यांदा हातात. मग काय? रुपयेच रुपये. मग काय होईल? काय होईल?